बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, ज्याचे मन समाधानी आहे त्यांच्या जीवनात सगळे काही मिळाल्यासारखे आहे, आणि ज्याचे मन समाधानी नाही त्याच्या मात्र काही असून बी नसल्यासारखं आहे. उदाहरणार्थ, एका गावातील दोन तरुणांना ड्रायव्हर होण्याची भरपूर अशी इच्छा होती. म्हणून दोघंही लहानपणापासून इच्छा असल्यामुळं गावात उन्हाळ्यामध्ये नागडी चालू असली की दोघंही वेगवेगळ्या ट्रॅक्टरवर शिकण्यासाठी जात आणि वेगळ्या ड्रायव्हर हाताखाली जात. मग दोघंही 1-2 वर्ष गेल्यानंतर परफेक्ट ड्रायव्हर झाले. आणि परफेक्ट ड्रायव्हर झाल्यानंतर त्याने असं ठरवलं एकानं की आपण काय करूया, आपल्याला तर आता सर्व वाहने चालवतात, आपण काय करूया, शिक्षण न घेता आपण मोठं 10 चाकी 12 चाकी चालवण्यासाठी एकदा अनुभव घेऊया. आणि अनुभव घेण्यासाठी एका ट्रकवर स्किनर म्हणून राहूया, असं एकाने ठरवलं. आणि एकाने मात्र तसं न करता शिक्षणही करूया आणि वेळ भेटला, कुठे भेटला तर आपण ड्रायव्हरकी करूया, असं एकाने ठरवलं. मग एकाने काय केलं, त्याला जास्त हवा असल्यामुळं तो ड्रायव्हरकी शिकण्यासाठी एका मोठ्या ट्रकवाल्याकडे गेला आणि क्लिनर म्हणून काम करू लागला. मस्त काम करू लागला, राहू लागला. 8-10 दिवस 15 दिवस गेले. मग त्या ड्रायव्हर काय याच्या हाती गाडीच देईना. कारण का तर ड्रायव्हरला असं वाटत असे, बाबा नवीन आहे, जोपर्यंत तो जागे आहे तोपर्यंत याच्याकडे गाडी देत असे, याला थोडंफार शिकवत असे, परंतु परफेक्ट याला करायचं ना. मग ड्रायव्हरनं यानं पडाय मारल्या की मला भरपूर गाडी चालवता येते, मला त्याकडे अनुभव आहे, असं आहे तसं आहे. ते मित्राला फोन लाव, सांग की बाबा मला विचारा, त्याला विचारा, म्हणजे गावात विचारा, असं सांगत लोकसुद्धा सांगत बाबा मस्त ड्रायव्हर आहे, ते चालवते असं. कारण या लोकांना ट्रॅक्टरचा चालवता म्हणून अनुभव होता. असं त्या ड्रायव्हरला जे होता ट्रकवरच्या ड्रायव्हर, त्याला सुद्धा मग थोडंसं यकीन वाटलं, खरं वाटलं गावातल्या लोकांनी आणि त्याच्या मित्रांनी सांगितल्यामुळं. मग ड्रायव्हरने एक दिवस त्या ट्रकच्या ड्रायव्हरने याच्या हाती त्याला झोप येऊ लागली म्हणून त्याला ट्रक दिला आणि तो झोपला. तर त्याला ते कलवास ठिकाणी वळण रस्त्यावर त्याला वळलं नाही, आणि वळण रस्त्यावर वळला नाही, ट्रक वळला नाही, आणि तिथं त्याचा अपघात झाला. अपघात झाल्यामुळं त्याचे पाय गेले, आणि पाय गेल्यामुळं तो अपंग झाला, कायमचा अपंग झाला. आणि दुसरा मात्र शिकून आणि ह्याच्या करून मोठा ड्रायव्हर झाला. मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि वगैरे एवढंच की ज्या क्षेत्रात तुम्हाला यशस्वी असेल त्याच्यात जास्त हाव न करता तुम्ही अगोदर शरीराकडे, आरोग्याकडे आणि याच्याकडे लक्ष द्या, अभ्यासाकडे लक्ष द्या. नसता अशी वेळ तुमच्या असू शकते. एवढी काय सर्वांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही, तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा, आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा. सांगा, म्हणजे असे चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील, आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याच्या सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्रामला सबस्क्राईब करा. काय सांगाल, धन्यवाद पूर्ण ऐकल्याबद्दल.